आज आपण सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ तो म्हणजे इडली बनवणार आहे आणि ही इडली मऊसूत, स्वादिष्ट आणि फ्लफी बनवायची आहे. ती कशी बनवायची त्याच्यासाठी एक छोटीशी सिक्रेट ट्रिक पण आहे. ती पण आज मी तुम्हाला सांगणार आहे. चला मग सुरुवात करूया. त्यासाठी एका बाउलमध्ये 3 वाटी इडलीचा तांदूळ घ्यायचा आहे. तो नसेल तर इंद्रायणी किंवा सोना मसुरीही चालेल. ज्या वाटीने तांदूळ घेतला आहे त्याच वाटीने मोजून 1 वाटी उडद डाळ घ्यायची आहे आणि हे सर्व मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये पाणी घालून स्वच्छ 3 ते 4 वेळेला धुवून घ्यायचं आहे. मिश्रण छान धुवून घेतल्यानंतर परत त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला एक हाफ टेबलस्पून मेथीदाणे घालून घ्यायचे आहेत. मेथीदाणे स्वादालाही छान लागतात आणि शिवाय फर्मेंटेशनलाही मदत करतात आणि 7 ते 8 तास हे मिश्रण चांगलं भिजत ठेवायचं आहे. भिजल्यानंतर आपल्याला जेव्हा बॅटर काढायचं त्यावेळेला एक छोटी वाटी भरून त्यामध्ये पोहे ॲड करून घ्यायचे आहेत. पोहे ही फर्मेंटेशनला मदत करतात, त्यामुळे आपल्याला मेथी दाणे सुरुवातीला आणि ज्यावेळेस बॅटर काढायचं त्यावेळेला पोहे घालून घ्यायचे. 2 ते 3 मिनिट हे मिश्रण रेस्ट होऊ द्यायचं आणि मिक्सरमध्ये घालून त्याचं छान मऊसूत असं बॅटर काढून घ्यायचं आहे. बॅटर इतपत मऊ करून घ्यायचं आहे की जसं मैदा कसा हाताला पूर्ण मऊ लागतो, अगदी तितपत आपल्याला बॅटर स्मूथ काढून घ्यायचं आहे आणि एका मोठ्या भांड्यात हे बॅटर काढून घ्या आणि त्यानंतर पूर्ण रात्रभर हे मिश्रण तसंच झाकून ठेवा आणि सकाळी आता हे सकाळचं आहे, त्यामध्ये तुम्ही बघू शकता किती छान जाळीदार असं मिश्रण तयार झालं आहे. म्हणजेच फर्मेंटेशनची प्रोसेस पूर्ण कंप्लीट झाली आहे. आता आपल्याला जेवढी इडली बनवायची आहे त्यासाठी लागणारं जेवढं बॅटर आहे तेवढंच एका छोट्या बाउलमध्ये काढून घ्या आणि त्यामध्ये मीठ घाला. अगदी पूर्ण पिठामध्ये मीठ घालू नका. इथे आपण जेवढी इडली बनवायची आहे त्याप्रमाणेच तेवढंच पीठ घेतलं आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालून घेतलं आहे. आता आपण इडली पात्रामध्ये पाणी घालून उकळत ठेवायचं. पाण्याला उकळी आल्यानंतर इडली पात्रात तेल लावून घ्यायचं आणि इडली घालून घ्यायची आहे. तर इथे माझी इडली रेडी झाली आहे. तर तुम्ही बघा किती मऊसूत आणि जाळीदार अशी इडली बनली आहे. इडली एकदम परफेक्ट बनते, कुठेही चुकत नाही आणि अगदीच चविष्ट बनते. तुम्हीही या पद्धतीनं नक्की करून बघा. अगदी छान असं पीठ फर्मेंट झालं की इडलीही खूप छान होते. नक्की करून बघा.